एक महत्त्वाची बातमी हाती येते नवी मुंबईतून। खारघरमध्ये रस्त्यालगत आधार कार्डच्या फॉर्मचा खच पडल्याची बातमी हाती येते। ही आधार कार्ड घणसोली, ठाणे, भिवंडी, कल्याण विभागातली असल्याचं समजतंय। संदीप रामदासी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकी काय घटना आहे? दीपक, खारघरचा जो हिरानंदानी ब्रिज आहे आणि कोपरा पूल आहे याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला आधार कार्डसाठी अपडेट करण्यासाठी आपल्याला जे काही कागदपत्र लागतात तर त्याचा खच पडलेला आहे, त्याचे गठ्ठे पडलेले आहेत असं आपल्याला दिसलं। त्याच्यामध्ये आपण ज्या विश्वासानं ह्या आधार कार्ड केंद्रांना डॉक्युमेंट्स देतो, कागदपत्र देतो, तर ती सगळी कागदपत्र आता तिथं हायवेला, सायन पनवेल हायवेला पडलेली आपल्याला दिसत आहेत। कदाचित एक दोन गठ्ठे असतील, ते कसे पडले हे आपल्याला अजून माहिती नाहीये, पण ही तळोजा, मुंब्रा, ठाणे, त्यानंतर घाटकोपर या परिसरातली आहेत। लहान मुलांपासून ते जवळपास सर्व वयोगटातल्या महिला, पुरुष यांच्याशी संबंधित ही डॉक्युमेंट्स आहेत। याला लागणारे जे ओळखपत्र आहेत, काही आमदारांचे शिफारस पत्र आहेत, अगदी अलीकडचे म्हणजे ऑक्टोबर 2016 पर्यंतचे कागदपत्र आपल्याला त्याच्यासोबत पाहायला मिळाली। याच्यातला धोका असा आहे की ही का पडली वगैरे ते तर कदाचित याची कुठली यंत्रणा असेल तर ती चौकशी करेल, पण याच्यातला धोका आपण लक्षात घेतला पाहिजे की आता आपण पाहिलं नोटाबंदीपासून डिजिटायझेशनची घोषणा करतो आपण, त्यानंतर ते टेररिझमचा जो थ्रेट आहे, कुठल्याही कारणासाठी या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही असं आपल्यापैकी कुणीतरी खात्रीशीर सांगू शकतं का, किंवा आपलं प्रशासन सांगू शकतं का? तसं नसेल तर ही कागदपत्र ज्या विश्वासानं आपण संबंधित या आधार केंद्राकडे देतो तर ती नीट राहतील, किंवा ती जर का त्याचं काम झाल्यानंतर जर का त्याची विल्हेवाट लावायची असेल तर ती योग्य पद्धतीने लावली जाईल, याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स नाही आहेत का? हा नेमकं कुठं याच्यामध्ये चूक झाली, कुणाकडनं, केंद्राकडनं झाली की हे डॉक्युमेंट्स कुणाकडे गेले होते, आपल्या प्रशासनातील कुठल्या कार्यालयाकडे, हे पण बघायला पाहिजे। आता जरी ही छोटी घटना वाटत असली तरी कदाचित याच्यातनं कुठल्या तरी मोठ्या घटनेकडे किंवा त्याला एक स्कोप मिळू शकेल असं आपल्याला मानता येईल। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। इकडे मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा रणसंग्राम आता चांगलाच शिगेला पोहोचलाय। पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या पालिकेतील कारभाराचे वाभाडे काढले। मुंबईला पारदर्शी आणि स्वच्छ कारभारात शून्य गुण आहेत, मात्र केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालात चुकीचा अर्थ काढून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। ते मुलुंडमध्ये बोलत होते, तर मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनीही केंद्राच्याच आर्थिक पाहणी अहवालाचा दाखला दिला। ते कांदिवलीतील प्रचार सभेत बोलत होते। मुलुंडमधल्या सभेत डम्पिंग ग्राउंडच्या घोटाळ्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला। कचऱ्याची खोटी बिलं उचलण्यासाठी घोटाळे बहादरांनी जीप, कार आणि बेस्टनं बस कचरा वाहिल्याचं दाखवलं आणि एसआयटीच्या अहवालात ही सगळी माहिती पुढे आल्याचं फडणवीस यांनी म्हटलं। तसंच डम्पिंग ग्राउंड बंद न करण्यामागे कंत्राटदाराशी असलेली छुपी युती कारणीभूत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे। राष्ट्रवादीतून भाजपमध्ये तत्काळ दाखल झालेल्या रेश्मा भोसलेंना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलाय, कारण निवडणूक आयोगानं दिलेलं भाजपचं चिन्ह मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलंय। त्यामुळे आज त्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। पुण्यातील प्रभाग 7च्या उमेदवार रेश्मा भोसले या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका होत्या। राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला। भाजपनंही त्यांना तात्काळ तिकीट दिलं। निवडणूक आयोगानं रेश्मा भोसलेंना भाजपच्या चिन्हावर लढण्याची मुभाही दिली। मुंबई महापालिकेच्या आखाड्यात घाटकोपरच्या एन वॉर्डची निवडणूक ही धनाढ्य उमेदवारांची निवडणूक ठरते। त्याला कारण ठरतायत भाजपचे उमेदवार पराग शहा। प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 689,95,02,327 रुपये एवढी प्रचंड संपत्ती आहे। येत्या 5 वर्षात पुणेकरांसाठी PMPMLची बस सेवा मोफत करू असं मोठं आश्वासन देत शिवसेनेनं पुण्यातील जाहीरनामा प्रसिद्ध केला। सोबतच पाणीपट्टी दरात वाढ करणार नाही, मोफत आरोग्य सेवा देणार अशी आश्वासनं वचननाम्यामध्ये देत शिवसेनेनं पुणेकर मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। शिवसेना नेते विनायक राऊत, नीलम गोऱ्हे, अमोल कोल्हे यांच्या हस्ते हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला। 156 जागांपैकी शिवसेना 149 जागा लढवत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर अनेक जनावरं मरण पावली, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी केलं। पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ देण्यात आली। त्या कार्यक्रमात बोलताना गिरीश बापटांनी फडणवीस सरकारचा उद्धारच केला, मात्र आपण नको ते बोलतो याची जाणीव झाल्यानंतर बापटांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या काळामध्ये 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। गेल्या काही दिवसात रेल्वे ट्रॅकवर तिसऱ्यांदा लोखंडी रॉड आढळून आलाय। पनवेलपासून जवळ असलेल्या गव्हाणफाटा इथं रेल्वेच्या रुळावर विजेचा पोल ठेवण्यात आला होता। हा मार्ग जेएनपीटीसाठी जाणारा आहे। जेएनपीटी बंदरात येणारा माल मालगाड्यांच्या माध्यमातून इथे भागात येण्यासाठी या रेल्वे मार्गाचा वापर होतो। 2 दिवसांपूर्वी कळंबोली दरम्यान रुळाचा तुकडा आढळला होता, तर त्याआधी दिवा स्टेशनजवळ लोखंडी रॉडचा तुकडा आढळून आला होता। त्यामुळे रेल्वेची सुरक्षा वाऱ्यावर आहे का असा प्रश्न पडतोय। पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपनं कुप्रसिद्ध गुंड पप्पू कलानीला पंतप्रधान मोदींच्या रांगेत आणून बसवलंय। उल्हासनगर पालिकेच्या प्रचारासाठी भाजपनं बनवलेल्या बॅनरवर पंतप्रधान मोदींसह पप्पू कलानीचाही फोटो झळकतोय। एका हत्या प्रकरणात जन्मठेप भोगत असलेल्या पप्पू कलानीचा फोटो भाजपच्या बॅनरवर झळकल्यानं शहरात चर्चांना ऊत आलाय। भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्य सरकारचा नोटीस पिरियड कधी संपेल हे सांगता येत नाही असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला। पिंपरीत स्थानिक पदाधिकारी उमेदवारांच्या बैठकीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते। दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मनसेच्या कुबड्यांची गरज नसल्याचंही विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत अशी टीका शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांनी पारदर्शक कारभाराची शपथ घेतली, मग आता स्टॅम्प पेपरवर जाहीरनामा प्रकाशित करणं आणि हुतात्मा चौकात जाऊन शपथ घेणं अशा गोष्टी भाजपला का कराव्या लागतात असा सवालही शिवसेनेनं विचारला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतली पहिली प्रचार सभा पुढे ढकलण्यात आली। आज चारकोपमध्ये ही सभा होणार होती। राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्यानं ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते। अमरनाथ रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्यांनी आरपीएफ जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या आरपीएफ जवानांवर फळं फेकून मारण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे। वांद्रे रिक्लेमेशन जवळ मध्यरात्री भरधाव येणाऱ्या गाडीचा अपघात झाला। यात 2 जण गंभीर जखमी झालेत। टाटा मांजा या गाडीत असणारे 2 जण मद्यधुंद अवस्थेत होते। गाडी वरळीहून वांद्र्याच्या दिशेनं भरधाव वेगानं येत होती। दरम्यान गाडीचा टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। नालासोपाऱ्यातील तुळीज पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यानं 2 निष्पापांचा जीव गेल्याचा आरोप मनसेनं केला। 6 फेब्रुवारीला एका टेम्पोनं 4 जणांना चिरडलं होतं, त्यात 2 लहान मुलांचा जीव गेला। मात्र ही घटना होण्याआधी रात्री टेम्पो चालकानं एका बुलेटवाल्याला उडवल्याची माहिती समोर येते। यावेळी मनसे कार्यकर्ते रोहन नेरुरकर आणि असलम खान यांनी टेम्पोचा ड्रायव्हर शिवकुमार कांदूला पोलिसांच्या हवाली केलं होतं। मात्र पोलिसांनी त्याच्यावर कारवाई न करताच सोडून दिलं आणि त्यानंतर पुन्हा त्या ड्रायव्हरनं 4 चिरडलं, त्यात 2 जणांचा 2 लहान मुलांचाही जीव गेला।